आणि आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मध्ये। जितक्या जागा शिंदे गटाला तितक्या जागा आम्हाला द्या, अजित पवार गटाची मागणी, सूत्रांची माहिती। जितक्या जागा शिंदे गटाला मिळतील तितक्या जागा अजित पवार गटाला मिळाव्यात, समान जागा वाटपाची आमची भूमिका, भुजबळांचं वक्तव्य। अजित पवार जे आहेत ते आमच्या पक्षाचे प्रमुख आहे काय, आणि त्यामुळे जे आहे या जागांच्या वाटपामध्ये जे आहे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे। आणि जवळपास जेवढे शिंदे गटाचे आमदार आलेले आहेत तेवढे जवळपास अजितदादा पवार गटाचे सुद्धा आमचे सुद्धा आमदार आलेले आहेत। खासगीत झालेली चर्चा सार्वजनिक करायची नसते, अजित पवारांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यानंतर अमोल कोल्हे यांचं वक्तव्य। तर बात निकली है तो दूर तक जाएगी, कोल्हेंचा दादांना इशारा। काय कारण होती राजीनामा देण्याची? हे बघा, ते असं म्हणतात ना, बात निकली है तो दूर तक जाएगी, आणि त्यामुळे ती बात निकली है तो दूर तक जाएगी, तर ती मला अजूनही मी या संदर्भामध्ये त्यांच्या ज्येष्ठतेचा, त्यांच्या नेतृत्वाचा, या सगळ्याचा मी 100% कायमच आदर करत आलेलो, आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही। खासदार अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात अजित पवारांकडून पाहणी। काल कोल्हेंना खुलं चॅलेंज दिल्यानंतर आज दादांकडून विकास कामांची पाहणी। आमदार चेतन तुपे पाहणी दौऱ्यामध्ये उपस्थित। कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि आजच्या दौऱ्याचा संबंध नाही, आजचा दौरा पूर्वनियोजित होता, अजित पवारांचं स्पष्टीकरण। शिरूर लोकसभा जिंकून दाखवणार हे फायनल, दादांचं चॅलेंज। सर, आजच्या दौऱ्याचा म्हणजे अर्थार्थीत काही संबंध नाहीये। त्यांची एक मिनिट, त्यांची प्रतिक्रिया त्यांना लकलाप, मी काल सांगितलेलं ते माझं फायनल। शिवनेरीच्या पायथ्यापासून शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार। कांदा निर्यात बंदीसह दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मोर्चातून मांडणार, अमोल कोल्हे यांची माहिती। वंचितच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक, आगामी निवडणुकांवर बैठकीमध्ये चर्चा होणार। प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये बैठक। वंचितला सोबत घेण्यासंदर्भात मी व्यक्तिगतरित्या सकारात्मक, 29 डिसेंबरच्या बैठकीमध्ये वंचितबाबत चर्चा होणार, अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। सकारात्मक भूमिका आहे, माझी व्यक्तिगत भूमिका निश्चित राहणार आहे की जर वंचित बहुजन आघाडीचा प्रतिसाद दिला तर त्यांनाही गठबंधनमध्ये घेतलं पाहिजे। 29ला जागा वाटपासंदर्भामध्ये एक धोरण ब्रॉडली ठरेल आणि मग पक्षाने या चर्चेला बसावं लागेल ना। आधी काँग्रेसची अंतर्गत बैठक आहे। राज ठाकरेंना निमंत्रण, कारण ते व्हीव्हीआयपी। उद्धव ठाकरे केवळ पहिल्या टर्मचे आमदार, भाजपचे नेते गिरीश महाजन यांचं वक्तव्य। बाबरीचं घुमट कोसळताच पळून गेलेले आम्हाला कसलं आव्हान देत आहेत, 2024ला कुणाचं हिंदुत्व आहे ते समजेल, राऊतांची टीका। भाजपचे पोस्टर लोकांच्या भावना दुखावणारे, मोदी रामाला बोट धरून मंदिरामध्ये नेत असल्याच्या पोस्टरवरून राऊतांची टीका। तर मोदी विष्णूचे 13वे अवतार, राऊतांचा टोला। आम्हाला चेहऱ्याची गरज नाही, आमच्याकडे राहुल गांधी, प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे, खरगे असे अनेक चेहरे, राऊतांचा फडणवीस आणि अजित पवारांवर पलटवार। राज्य सरकारला 1 तासही वाढवून दिलेला नाही, 20 जानेवारीपर्यंत शेतीची कामं पूर्ण करण्यासाठी वेळ घेतलाय, शेतीचं काम आटोपून आम्ही मुंबईकडे निघणार, जरांगेंचं विधान। मुंबईतील लोकांनी आमचं सर्वांचं स्वागत केलं पाहिजे, मुंबईमध्ये आल्यामुळे त्यांचे हाल झाले तरी त्यांनी साथ द्यावी, जरांगेंची मुंबईकरांना आवाहन। जरांगे पाटलांना मुंबईमध्ये यायची गरज पडणार नाही, त्याआधीच परमनंट आरक्षण मिळणार, आरक्षणासाठी जलद गतीनं काम सुरू, गिरीश महाजनांचं विधान। मी एकटा नाही, माझ्यासोबत अनेक नेते आणि आमदार, माझ्यासोबत असलेले आमदार आणि नेते सध्या बोलत नाहीत पण वेळ आल्यावर बोलतील, भुजबळांचं वक्तव्य। लोकसभेसाठी आमचे 6 जागांवर लक्ष केंद्रित, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा आणि परभणी या जागा लढवणार, आम्हाला महायुती आणि महाआघाडीचाही अनुभव वाईट, राजू शेट्टी यांची माहिती। प्रताप पाटील चिखलीकरांची स्वतःची जागा डळमळीत म्हणून ते माझ्या संदर्भात संभ्रम निर्माण करतायत, प्रताप पाटील चिखलीकरांच्या दाव्यानंतर अशोक चव्हाण यांचं प्रत्युत्तर। यवतमाळमध्ये मागच्या 48 तासांमध्ये 6 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राज्य सरकारकडून फक्त घोषणा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची राज्य सरकारवर टीका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासन युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट पदवी, आज मुंबई विद्यापीठामध्ये डॉक्टरेट पदवीनं सन्मानित केलं जाणार।
उद्या पुण्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार. गोखले इन्स्टिट्यूटच्या सॉफ्टवेअरचा आढावा घेणार. नवीन अध्यक्ष सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेमध्ये दुसरी बैठक. मागासवर्ग आयोगाने ओबीसी मधील जातींचा सर्व्हे केला तर कोर्टामध्ये जाणार. ओबीसी मधून मराठा आरक्षण द्यायला विरोधच, बबनराव तायवाडे यांचा इशारा. नागपुरातील काँग्रेसच्या महारॅलीच्या पूर्वतयारी निमित्तानं वर्ध्यामध्ये काँग्रेसची आढावा बैठक. महारॅलीचे प्रभारी BM संदीप, रणजित कांबळे, त्याचबरोबर शैलेश अग्रवाल यांच्यासह प्रमुखांची उपस्थिती. कोरेगाव भीमा परिसरामध्ये जाहीर सभा घ्यायला पोलिसांकडून परवानगी नाही. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला सभा घेता येणार नाही. कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस प्रशासनाचा निर्णय. शनी शिंगणापूर इथल्या देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा संप तुर्तास मागे. 4 जानेवारीपर्यंत संप मागे. कामगार युनियनच्या अध्यक्षांची माहिती. लाल बावटा संघटनेच्या उपाध्यक्षांसोबत बैठकीनंतर संप तुर्तास मागे. अयोध्येमधील श्रीराम मंदिराचं काम आता युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाकडून कामाचा आढावा घेतला जातोय. 24 तास आढावा घेतला जातोय. जुन्या मंदिरातील श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आतापासूनच भाविकांनी गर्दी केली आहे. अयोध्येच्या तात्पुरत्या मंदिरामध्ये दर्शन पूजा 20 जानेवारीपासून बंद. मात्र तात्पुरत्या मंदिरामध्ये पूजा सुरू राहणार. राम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. म्हाडा कोकण मंडळाची सोडत रखडलेली आहे. सप्टेंबरमधल्या लॉटरीच्या सोडतीची तारीख 2 वेळा बदलण्यात आली आहे. सोडतीची नवी तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. म्हाडाच्या कोकण मंडळाचा ढिम्म कारभार. मे महिन्यामधील लॉटरीच्या प्रतीक्षा यादीमधील विजेत्यांची प्रक्रिया अद्याप सुरू नाही. मुंबई मंडळाकडून प्रतीक्षा यादीमधील विजेत्यांना घरं मिळाली, पण कोकण मंडळ सुस्त असल्याची अर्जदारांची तक्रार. नागपुरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 346 वर. बांधकाम वाहनांच्या धुरांमुळे प्रदूषणात वाढ. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. चंद्रपूरच्या वन अकादमीला 3 स्टार मानांकन. देशातील पहिल्या 10 प्रशिक्षण संस्थांमध्ये समावेश. भारतीय गुणवत्ता परिषदेच्या शिक्षण आणि प्रशिक्षण राष्ट्रीय मान्यता मंडळाद्वारे उत्कृष्ट प्रशिक्षण संस्था म्हणून गौरव. खासदार सुप्रिया सुळे दत्ताच्या चरणी लीन झालेले आहेत. जेजुरीमध्ये सुळेंनी दत्ताचं दर्शन घेत नागरिकांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. सांगलीच्या मिरजेमध्ये अयोध्येच्या राम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली जाणार आहे. भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय. दत्त जयंती निमित्तानं शिर्डीमध्ये आज भाविकांची मांदियाळी. साई मंदिरासह दत्त मंदिर, गुरुस्थान, द्वारकामाई तसंच चावडी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. दत्त दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पालघरमध्ये समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी गर्दी केली आहे. पालघरमधील केळवे, चिंचणी, डहाणू, बोर्डी या समुद्र किनाऱ्यांवर गर्दी पाहायला मिळते. परभणी जिल्ह्यातील 38 शाळांमधील 154 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचे आदेश. बोगस शिक्षक भरतीच्या प्रकारानंतर दोषींवर कारवाईचे आदेश. बीडमधील परळीच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी सतत गैरहजर. आरोग्य विभागातील वरिष्ठांनी तात्काळ यावर कारवाई करावी. शिंदे गटाची मागणी. जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला किलोला 3 रुपयांचा भाव. कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी संतापलेला आहे आणि कांदा उपटून फेकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये गोल्डन सीताफळाची आवक वाढली आहे. सीताफळाला 30 ते 60 रुपये प्रति किलो भाव. खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. जळगाव जिल्ह्यातील आदर्श शेतकरी पुरस्कार वाटपाला विलंब झालाय. शेतकऱ्यांची पुरस्कार देण्याची मागणी. वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. अमरावतीमध्ये पंजाबराव देशमुखांच्या 125व्या जयंतीनिमित्तानं राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन. उद्यापासून 30 डिसेंबरपर्यंत कृषी प्रदर्शन भरणार. शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळणार. वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेमध्ये. वाशिमच्या उपजिल्हा रुग्णालयातला प्रकार. लोकप्रतिनिधींकडून कठोर कारवाईची मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये फटाक्याच्या दुकानाला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवरून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचा इशारा. अनधिकृत बांधकामांवर कारवाई न केल्यास संबंधितांवर गंभीर स्वरूपाची कारवाई करणार. आयुक्तांचा इशारा. नांदेड रेल्वे स्थानकावर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या रिकाम्या रेल्वेच्या बोगीला आग. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात. रत्नागिरी कृषी सहकारी संघामध्ये भात खरेदीला सुरुवात झाली. प्रति क्विंटलला 2183 रुपये दर मिळालाय.